23 शेतकऱ्यांसाठी 16,71,00,000 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत आनंदाची ठरणार आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठमोठाले निर्णय पार पडल्यामुळे शेतकरी देखील आता पूर्णपणे खुश झालेले आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणता निर्णय पार पडला, कोणत्या निर्णयाने शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त, शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। आता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची मान्यता मिळालेली आहे। पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता मिळालेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेच्या हप्त्याची वाटपाची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील आता या ठिकाणी प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम आज उद्या या 2 ते 3 दिवसामध्ये कधीही जमा होऊ शकते। आता या ठिकाणी लक्ष द्या, राज्य सरकारच्या माध्यमातून ही बातमी समोर आलेली आहे। तुम्हाला देखील पीक विमा योजनेचा लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून मिळतो। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नियोजित केलेल्या राज्यसभेमध्ये पूर्णपणे एक निर्णय महत्त्वाचा व्हायरल झालेला आहे। तो निर्णय काय असणार तर तो पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता मिळालेली आहे, मान्यता देखील देण्यामध्ये आलेली आहे। GR सुद्धा देखील या ठिकाणी निघालेला आहे। GR मध्ये काय सांगितलेले आहे, आता देखील हा टप्पा कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार। एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा केली जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। काही शेतकरी या ठिकाणाहून बाद देखील करण्यामध्ये आल्यामुळे काही शेतकरी देखील निराश होणार आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला देखील या ठिकाणाहून बाद केलेले असेल तर तुम्हाला देखील पूर्णपणे पात्र कसे व्हायचे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला पूर्णपणे या ठिकाणी विसरू नका। पीक विमा योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज या जिल्ह्यामध्ये रक्कम देखील जमा केली जाणार आहे। आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला, आपण देखील सविस्तरपणे बघायचा प्रयत्न करू। पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कोणकोणत्या जिल्ह्यात, कोणकोणत्या तालुक्यामध्ये जमा देखील केल्या जाणार आहे, विम्याची रक्कम देखील कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, कुठले शेतकरी अपात्र या ठिकाणी ठरणार आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे बघणार आहोत। त्यासाठी देखील व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। सबस्क्राईब करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आता या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा एकही रुपया मिळणार नाही। जर तुम्ही पण याच शेतकऱ्यांच्या यादीमध्ये येत असाल आणि तुम्ही पण जर पीक विमा भरला असेल तर तुमचा पैसा व्यर्थ जाईल, तुम्ही भरलेला विमा पूर्णपणे देखील फेल होईल। त्यामुळे तुम्ही पण हे काम करायला अजिबात विसरू नका। ही कागदपत्रे तुम्हाला देखील लवकरात लवकर गोळा करणं या ठिकाणी सांगितलेली आहे। पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता तर मिळालीच आहे, पण देखील या ठिकाणी एक अडचण आहे, एक बाधा आहे। शेतकऱ्यांसाठी काही अटी देखील लागू करण्यामध्ये आलेल्या आहे। जर तुम्ही पण या अटी अपात्र ठरल्या तर तुमच्या खात्यावरती एकही रुपया मिळणार नाही, तुम्हाला देखील या ठिकाणी विम्याची एकही रुपया या ठिकाणी दिल्या जाणार नाही। त्यामुळे देखील तुम्हाला काही महत्त्वाचे कामे करणं अत्यंत गरजेचे आहे। जर तुम्ही ते केले नाही, जर तुमचे ते अधुरे असेल तर तुम्हाला देखील विमा मिळणार नाही आणि तुम्ही जी विम्याची रक्कम भरली होती ती पूर्णपणे व्यर्थ जाईल। तर चला, काही महत्त्वाची कामे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेले आहेत, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। त्यापूर्वी आपण देखील या ठिकाणी काही जिल्हे, काही तालुके देखील बघणार आहोत। जर तुम्ही पण याच जिल्ह्यामध्ये राहत असाल, जर तुम्ही पण याच तालुक्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची देखील रक्कम आज देखील पडू शकते। काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती परवा
परवा अशा या 2 ते 3 दिवसामध्ये देखील तुमच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाईल. रखडलेला पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा देखील केला जाईल. या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला. आपण देखील आज ते जिल्हे बघणार. या काही जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली आहे. ते महत्त्वाचे जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक विमा योजनेचा लाभ मिळणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत असल्यामुळे आता जर तुम्ही पण याच जिल्ह्यामध्ये राहत असाल, याच जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहणारे शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाही आहे. तुम्हाला देखील पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे. पण जर तुम्ही पण हे 2 कामे केली नाही, जर तुम्ही पण ही 2 कागदपत्रे गोळा केली नाही तर तुमच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जाणार नाही. तुम्हाला देखील थेट बाद केले जाईल. त्यामुळे तुम्ही पण लक्षपूर्वक बघत चला ती 2 महत्त्वाची कामे. त्यापूर्वी आपण या ठिकाणी 12 महत्त्वाचे जिल्हे बघणार. ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील आज दुपारनंतर जमा व्हायला सुरुवात होईल. काही शेतकऱ्यांना आज तर काही शेतकऱ्यांना उद्या तर काही शेतकऱ्यांना परवा अशा या 3 दिवसामध्ये DBTच्या माध्यमातून देखील ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. आज देखील DBTचं बटन दाबून या पूर्णपणे 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेला पूर्णपणे मान्यता मिळालेली असल्यामुळे आता यांच्या पण खात्यावरती विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. यामधून काही शेतकरी बाद झालेले आहे. यामधून काही शेतकरी अपात्र देखील झालेले आहे. त्यामुळे जर तुम्ही पण अपात्र झाला असाल तर पात्र कसं व्हायचं तर तुम्हाला फक्त 2 कामे करायची आहे. ती पण आपण लगेच बघू. आता आपण ते 12 जिल्हे बघू. ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम आज देखील उद्या देखील परवा देखील या 3 दिवसामध्ये देखील पडून जाईल. जालना जिल्हा, जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातून पीक विमा भरला असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी अजिबात काळजी करायची नाही आहे. बीड जिल्हा, जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामधून विमा भरला असेल तर तुमची पण आता चिंता मिटवली गेलेली आहे. तुम्हाला देखील आता अजिबात काळजी करायची नाही आहे. तुमच्या खात्यावरती विमा देखील पूर्णपणे पडेल. समोरचा असणार आहे जिल्हा जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण येत असाल, जळगाव जिल्हा पण तुमचा पण असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी विम्याची रक्कम मिळणार. समोरचा संभाजीनगर जिल्हा, जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी येत असाल तर तुम्हाला फक्त आता महत्त्वाची कामे करायची आहे. आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून ती महत्त्वाची कागदपत्रे या ठिकाणी पूर्णपणे बघणार आहोत. जे शेतकरी कामे करणार नाही त्यांना अपात्र केले जाईल. ज्या शेतकऱ्यांची 2 कामे पूर्ण आहे त्या शेतकऱ्यांना पात्र केले जाईल. अहिल्यानगर, जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात चिंता करायची नाही आहे. तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा केली जाईल. समोरचा महत्त्वाचा जिल्हा वाशिम जिल्हा, जर तुम्ही पण वाशिम जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाही आहे. तुमची पण चिंता मिटवली गेलेली आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या. आपल्याला ते 2 महत्त्वाचे कामे बघायचे आहे. जे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला देखील करणं गरजेचे देखील ठरणार आहे. आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे कामे बघणार. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला थेट अपात्र केले जाईल. तुम्हाला थेट अपात्रतेचा सिक्का देखील या ठिकाणी लागेल. जर तुम्ही पण KYC केलेलं नसेल तर तुम्हाला थेट या ठिकाणी अपात्रतेचा सिक्का लागणार आणि तुम्हाला पण विम्याची रक्कम मिळणार नाही. आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे देखील फार्मर ID होय. आता फार्मर ID जर तुमची पण बनवलेली नसेल, जर तुम्ही पण फार्मर ID देखील तयार केलेली नसेल तर लवकरात लवकर देखील तुम्हाला फार्मर ID बनावीच लागेल. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पण ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करून टाका. तिसरं काम जे असणार आहे ते म्हणजे तुम्हाला देखील या YouTube चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचे आहे. लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमचा जिल्हा. धन्यवाद.